नमस्कार. गृहविष्णू किचनमध्ये आपल्या मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पाहतोय बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी जाळीदार आप्पे. परंतु हे आप्पे करताना काय होतं, एका बाजूनं आप्पे गोल गरगरीत होतात, परंतु दुसऱ्या बाजूनं चप्पट होतात, सपाट होतात. हे असं होऊ नये, आपले आप्पे दोन्ही बाजूंनी गोल गरगरीत व्हावेत, म्हणून आज आपण एक सिक्रेट टिप पाहणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत नेहमीप्रमाणे भरपूर साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर पाहूया दोन्ही बाजूंनी टम्म फुगलेले गोल गरगरीत, बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी जाळीदार आप्पे. गोल गरगरीत टम्म फुगलेले आप्पे करण्यासाठी इथे आपल्याला 1 वाटी रेशनिंगचा तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आपल्याला अगदी हलक्या हातानं 3-4 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी रेशनिंगच्या तांदळाचा वापर करतोय, तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही जाड तांदूळ वापरू शकता. ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही, अगदी मोकळा फडफडीत होतो, असा तांदूळ आपल्याला आप्प्यांसाठी वापरायचा आहे. तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तांदळातलं सगळं पाणी निथळून काढायचं आहे. 2 वाट्या नवीन पाणी घालायचं आहे. अर्धा चमचा मेथी दाणे देखील घालायचे, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता या तांदळावर झाकण ठेवायचे आणि हे तांदूळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे. आता दुसऱ्या एका बोलमध्ये आपल्याला 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि ही उडीद डाळ देखील आपल्याला 2-3 वेळा चोळून पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातील सगळं पाणी निथळून काढायचे. 2 वाट्या नवीन पाणी घालायचे, डाळीवर झाकण ठेवायचे आणि आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला कमीत कमी 6 ते 8 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. तुम्ही रात्रभर देखील ठेवू शकता. 6 ते 8 तासानंतर झाकण काढायचं. आपल्या डाळीवर फेस जमा झालेला आहे आणि तांदूळ बोटावर चुरडले असतात, त्यांचा चुरा होतोय, याचा अर्थ आपले दोन्ही जिन्नस अगदी व्यवस्थित भिजलेत. आता डाळीतलं पाणी निथून घ्यायचं, परंतु सगळं पाणी निथून घ्यायचं नाही. अर्धी वाटी पाणी तसंच ठेवायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालायची आणि जाडसर बारीक करून घ्यायची, खूप बारीक करून घ्यायची नाही. डाळ बारीक करून झाल्यानंतर यामध्ये तांदूळ घालायचे आणि आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस मिक्सरवर जितके शक्य असतील ना तितके बारीक करून घ्यायचे. आपल्याला हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आहे, त्यामुळे पाणी हळूहळू अगदी बेतानच वापरायचं आहे. म्हणजे दोन्ही जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी सहज फिरतील आणि बारीक होतील इतपतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. डाळ आणि तांदूळ बारीक करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 मोठा बारीक चिरलेला कांदा आणि 2 तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात आणि हे दोन्ही जिन्नस डाळ तांदळाबरोबर आपल्याला पुन्हा एकदा फिरून घ्यायचे, बारीक करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत, एकमेकांमध्ये व्यवस्थित एकजीव झालेले आहेत. आता तयार झालेलं हे मिश्रण आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. कांद्यामुळे चव तर छान येतेच, शिवाय आप्पे जाळीदार होण्यासही मदत होते. आता या मिश्रणामध्ये आपल्याला अर्धी वाटी जाड रवा घालायचा आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. जाडच रवा घालायला हवा आहे असं काही नाही, तुमच्याकडे जाड रवा उपलब्ध नसेल तर तुम्ही बारीक रवाही घालू शकता, परंतु जाड रव्यामुळे थोडी जाळी चांगली पडते. आता यामध्ये आपल्याला 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. मूठभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपण डाळ तांदूळ बारीक करताना कांद्याचा वापर केलाच आहे, परंतु आत्तासुद्धा अशा पद्धतीनं बारीक चिरलेला कांदा घातला ना तर आप्प्यांना आतमधून जाळी छान पडते, आप्पे पोकळ होतात. आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. आपलं आप्प्यांचं मिश्रण तयार झालं आहे. आता आपल्याला हे मिश्रण रवा मुरण्यासाठी थोडंसं बाजूला ठेवून द्यायचं आहे. जोपर्यंत हे मिश्रण मुरतं आहे तोपर्यंत आपण आप्प्यांसाठी लागणारी एक चटणी तयार करायला घेऊया. त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये 1 वाटी किसलेलं खोबरं, मूठभर डाळ म्हणजे फुटाणा डाळ, 2-3 तिखट हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ घालायचे, अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला सगळे जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे. लक्षात ठेवा, आधीच खूप पाणी घालायचं नाही आहे. जर आधीच खूप पाणी घातलं ना तर मग हे जिन्नस बारीक होत नाही, नुसतेच फिरत बसतात. आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित बारीक झालेत, बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. तयार झालेली ही पेस्ट आता आपल्याला एखाद्या बोलमध्ये काढून घ्यायची आहे. आता फोडणी पात्रामध्ये आपल्याला 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घ्यायचे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 4-5 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि आता ही गरमागरम कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे लगेचच झाकण ठेवलं ना तर फोडणी चटणीमध्ये व्यवस्थित मुरते. आपलं आप्प्यांचं मिश्रण तयार झालं, आप्प्यांसाठीची चटणी देखील तयार झालेली आहे. आता आपण लगेचच प्रत्यक्ष आप्पे तयार करायला घेऊया, परंतु त्या अगोदर हे पहा, हे जे आप्पे पात्र आहे ना, हे मी बिडाचं आप्पे पात्र वापरतोय. हे मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अशा प्रकारचं बिडाचं आप्पे पात्र उपलब्ध नसेल तर तुम्ही नॉनस्टिक आप्पे पात्र देखील वापरू शकता, परंतु बिडाच्या आप्पे पात्रात चव खूप छान येते.
तेल लावून घेतलेलं हे आपे पात्र आपल्याला मंद आचेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे. झाकून ठेवलेल्या मिश्रणावरचं झाकण काढायचं आणि चमच्यानं हे मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण रव्यामुळे पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे. आता यामध्ये आपल्याला 2-3 चमचे पाणी घालायचं आहे आणि ते सरसरीत करून घ्यायचं आहे. आपल्याला मिश्रणाची कन्सिस्टन्सी खूप धारदार पण नको आहे आणि मोठमोठे थेंब पडतील अगदी अशी सुद्धा नको आहे. या दोघांच्या मधली कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. हे पहा अशा प्रकारे. आपलं आपेपात्र चांगलं गरम झालं आहे. आता चमच्याच्या साहाय्यानं प्रत्येक आपेपात्रात अशा पद्धतीनं आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं मिश्रण जोडायचं आहे. प्रत्येक कप्पा आपल्याला अगदी संपूर्ण भरून घ्यायचा आहे. सगळे कप्पे भरून झाल्यावर आपल्याला आपेपात्रावर झाकण ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची. 3 ते 4 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. आपेपात्राच्या झाकणावर भरपूर वाफ जमा झालेली आहे. आता झाकण काढायचे आणि प्रत्येक आप्पा आपल्याला अशा पद्धतीनं सुरीच्या साहाय्यानं उलट करून घ्यायचं आहे. पाहिलं ना आपले सगळे आपे कसे पटपट पटपट वेगळे होत आहेत, अजिबात चिकटले नाही आहेत. सगळे आपे उलट करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपेपात्रावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2-3 मिनटं पुन्हा एकदा वाफ काढायची आहे. 2-3 मिनटांनंतर झाकण काढायचं आहे आणि सगळे आपे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. पाहिलं ना तुम्ही, आपण फक्त सुरुवातीलाच तेलाचा वापर केला आहे. आपे उलट केल्यानंतर आपण तेल घातलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपले आपे किती मस्त झालेत, अजिबात चिकटलेले नाही आहेत. आपली आप्यांची पहिली बॅच तयार झाली. ही आप्पे करण्याची झाली पहिली पद्धत. आता दुसरी पद्धत देखील आपण पाहूया. या दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपे पात्रातील प्रत्येक कप्पा मिश्रणानं अगदी संपूर्ण भरून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. परंतु आपण पहिल्या पद्धतीमध्ये 3-4 मिनटं दरदरून वाफ काढली होती, तसं आता करायचं नाही आहे. आता फक्त आपल्याला 2 मिनटंच मंद आचेवर दरदरून वाफ काढायची. 2 मिनटानंतर झाकण काढायचं आहे. हे 2 मिनटांनी झाकण काढल्यानंतर आपलं वरचं मिश्रण आहे ना, ते अजूनही ओलं आहे, कोरडं झालेलं नाही आहे. हे मिश्रण ओलं असतानाच आपल्याला हे आपे उलट करून घ्यायचे आहेत. मिश्रण ओलं असताना थोडंसं इकडे तिकडे पसरतं, सांडू शकतं, परंतु काहीच हरकत नाही. ओलं असलं तरीसुद्धा आपल्याला आपे उलट करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे वरच्या बाजूनं मिश्रण ओलसर असताना उलट केल्यानं काय होतं, तर आपले आपे दोन्ही बाजूनी टम्म फुगतात. म्हणजे आपले आपे गोल गरगरीत होतात. पहिल्या बॅचमध्ये कसं एका बाजूनं गोल गरगरीत फुगलेत आणि दुसऱ्या बाजूनं मात्र चपट झालेत, तसं इथे होत नाही. सगळे आपे उलट करून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे तेल तूप सोडायचे आणि झाकण ठेवून मंद आचेवर 3-4 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. लक्षात ठेवा, आपण पहिल्यांदा झाकण ठेवल्यानंतर 2च मिनटं मंद आचेवर दरदरून वाफ काढायची आहे आणि दुसऱ्यांदा मात्र मंद आचेवर 3-4 मिनटं दरदरून वाफ काढायची आहे. 3-4 मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि आपल्याला सगळे आपे उलट करून घ्यायचे आहेत. पाहताय ना तुम्ही, आपले आपे दोन्ही बाजूनं गोल गरगरी झालेत, अगदी टम्म फुगलेत. शिवाय आपले आपे आतमधून पूर्ण शिजलेत सुद्धा. तुम्हाला जर याच रंगावर आपे काढायचे असतील तर तुम्ही आत्ताच काढून घेऊ शकता, परंतु मला आणखीन डार्क रंगावर आपे काढायचे आहेत, म्हणून ते मी पुन्हा एकदा उलट करून घेणार आहे आणि शेकून घेणार आहे. यापुढील सगळे आपे तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीनं करून घ्यायचे आहेत. एका बॅचमध्ये 7 आपे तयार होतात. असे आपल्या 5 बॅच झालेत, म्हणजे 32 ते 35 आपे आपले या मिश्रणामध्ये तयार होतात. आपण मिश्रण ओलं असताना जे आपे उलट करून घेतले ते ना दुसऱ्या पद्धतीमध्ये, ते आपे पहा दोन्ही बाजूनी कसे टम्म फुगलेत, अगदी गोल गरगरीत झालेत, खमंग खरपूस शेकले गेलेत आणि आतून अगदी सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार झालेत. आणि हे पहा, हे पहिल्या बॅचमध्ये पहिल्या पद्धतीमध्ये केलेले आपे एका बाजूनं टम्म फुगलेत, परंतु दुसऱ्या बाजूनं मात्र सपाट चपट झालेत. मिश्रण एकच, परंतु 2 पद्धती वापरल्यामुळं ते वेगवेगळे दिसत आहेत. दोन्ही पद्धतीचे आपे खमंग खरपूस शेकले गेलेत आणि आतमधून जाळीदार झालेत. चवीतही काहीच फरक नाही आहे. दोन्ही आपे स्वादिष्ट आहेत. फोडल्यानंतर पहा कसे सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार दिसत आहेत, एकदम मऊ लुसलुशीत. तयार झालेले हे आपे आपल्याला आपण तयार केलेल्या चटणीबरोबर एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायचे. आतून सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत आहे, परंतु बाहेरून किती कुरकुरीत झालेत. आवाजही ऐका. झालेत ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट स्पंजी जाळीदार मऊ लुसलुशीत, स्वादिष्ट पौष्टिक तर ते असणारच आहेत. मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे आपे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.